तू आमच्या होणाऱ्या महाराणींवर हल्ला केलास, आम्हाला सांगितलंस की ती तुझी चूक होती. द्वंद्व युद्धात स्वतःचा बचाव करता करता गायब कसा झालास? कोण आला होता तुझ्या विषयात जो आमच्याशी लढत होता? कोणी वाचवलं होतं तुला? काय वाटलं तुला की आम्ही तुला कैदेत नाही टाकू शकत? I want Samar Singh right now. आम्ही झाशीतच नव्हे, तुझ्या कमिशनरीतही हजर आहोत. Sergeants, arrest him. आमच्या प्रश्नांची उत्तरं दे. Now listen to me. जर गंगाधररावच्या कोर्टात माझ्या अगेन्स्ट एक वर्ड पण बोललास तर आम्ही हे सांगू की ती दासी जिला गंगाधररावने अरेस्ट केलेला आणि तू सोडवून नेलास ती दुसरी कोण नाही, फ्युचर क्वीन ऑफ झाशी होती. समर सिंग, गप्प राहून तू आमच्यापासून वाचू शकत नाहीस. योग्य वेळ आल्यावर आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळून जातील. आम्ही प्रतीक्षा नाही करू शकत. समर सिंग. रघुनाथ, महाराज. याला बंदीगृहात टाका. जशी आज्ञा महाराज. Your Majesty, I'm sorry, but आम्ही याला ईस्ट इंडियाच्या टेरिटरीत अरेस्ट केलेला, meaning झाशी ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर. सो अकॉर्डिंग टू ब्रिटिश लॉ हा आमच्या कस्टडीत राहील. ठीक आहे मिस्टर फ्रेझर. प्रधानमंत्रीजी. जी महाराज. लगेच एक संदेशवाहक फोर्ट विलियम्सला पाठवा आणि गव्हर्नर जनरलला आमचा संदेश द्या की झाशीमध्ये त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकारी वर्गाने आम्हाला सहाय्य करण्याच्या ऐवजी आमच्या क्षेत्र अधिकारास आव्हान देण्यास आरंभ केला आहे. तात्या गुरु, आम्ही आपल्याला सांगितलंय की समर सिंगला आम्ही राखी बांधली आणि त्याला अशा प्रकारे बंदीगृहात नाही पाहू शकत. ते तर ठीक आहे बाळा, परंतु समर सिंगवर अत्यंत गंभीर आरोप लावण्यात आलेले आहेत. आम्हाला झाशीच्या बंदीगृहातून त्याला सोडवायचं. परंतु तात्या गुरु, जर आम्ही गेलो नाही तर अनर्थ घडेल. बाळा, प्रत्येक समस्येचं समाधान हे असतंच. तात्या गुरु, बरं आम्ही जाऊ शकत नाही, परंतु तुम्ही तरी जाऊ शकता ना? आता पाठव, तुला कोण वाचवता ते? माझं आयुष्य तर मी पणाला लावलंय, यापेक्षा तू काय करणार? स्वतःची काळजी कर फ्रेझर. तुमच्या साम्राज्याचा अंत निकट आलाय. हा तीर गंगाधर रावाच्या हृदयातून आरपार जाऊन तुझ्या डोक्यावर ताज आणून ठेवेल. अरे देवा, प्राची ही कोण आहे? मी जमुना आहे. मी आपल्या भेटीसाठी न जाणो किती दिवस वाट पाहिली. महाराणी साहेब, मोतीबाई इथल्या प्रसिद्ध पंडितांकडे तिच्या स्वयंवरासाठी गेली होती. काय स्वयंवर? आपा, काय आपले कपडे जे उद्या आपण नाटकात घालणार आहात. बरं, सगळं नीट सांग तू. मोतीबाईने त्यांना काय सांगितलं? ती कुठल्या तरी नाटकाच्या बद्दल बोलत होती. नाटक? हो, तिने पंडितजींना सांगितलं सगळे विधी अशा प्रकारे पूर्ण करावे की महाराज गंगाधर रावांबरोबरच्या आमच्या या शादीला तात्या दीक्षित पण आक्षेप घेऊ शकणार नाहीत.